भयकथा रात्री 12 नंतर. गावाच्या टोकाला एक जुना, ओसाड वाडा होता. लोक म्हणायचे त्या वाड्यात रात्री 12 नंतर काहीतरी जागं होतं, पण कुणीही तिथे जाऊन पाहण्याची हिंमत करत नव्हतं. एकदा रोहन नावाचा मुलगा, जो खूप धाडसी आणि थोडा हट्टी होता, त्याने ठरवलं आज मी त्या वाड्यात जाऊन सत्य शोधणार. त्या रात्री बरोबर 11:15ला रोहन टॉर्च घेऊन वाड्याकडे निघाला. वाऱ्याचा आवाज, झाडांची सळसळ, सगळं काही भयानक वाटत होतं. पण तो थांबला नाही. तो वाड्यात शिरला. आत सर्वत्र धूळ, कोळीचे जाळे आणि एक विचित्र शांतता. घड्याळाने 12 वाजवले. ठक ठक ठक. अचानक वरच्या मजल्यावरून पावलांचा आवाज आला. रोहनने टॉर्च वर वळवली. पण कुणी दिसत नव्हतं. पुन्हा आवाज आला, यावेळी अगदी जवळून. कोण आहे? रोहन घाबरत म्हणाला. उत्तर नाही. तो हळूहळू जिना चढू लागला. प्रत्येक पायरीवर त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. वर पोहोचल्यावर त्याला एक दरवाजा दिसला. थोडासा उघडा. आतून हलकीशी कुजबूज ऐकू येत होती. रोहनने दरवाजा हळूच उघडला. आत एक जुना आरसा होता. आणि त्यात त्याचंच प्रतिबिंब दिसत होतं. पण काहीतरी वेगळं होतं. आरशातला रोहन हसत होता. खरा रोहन घाबरला, मी तर हसत नाहीये. अचानक आरशातला रोहन बोलला. तू इथे यायला नको होतास. रोहन मागे सरकला. पण दरवाजा आपोआप बंद झाला. टॉर्च बंद झाली. पूर्ण अंधार. आणि त्या अंधारात फक्त एक आवाज. आता तू इथून जाऊ शकत नाहीस. दुसऱ्या दिवशी गावात बातमी पसरली. रोहन गायब झाला होता. पण त्या रात्रीनंतर जे कोणी वाड्याजवळून गेले, त्यांना वरच्या खिडकीतून एक मुलगा दिसायचा. टॉर्च हातात. आणि चेहऱ्यावर एक भयानक स्मित. गोष्टीची शिकवण. काही ठिकाणं आणि काही वेळा टाळलेलीच बरी.